साधारणपणे 2 महिन्यापूर्वी 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या. त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी ची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता. बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबर पर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत. म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई-केवायसी साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करता येईल.